हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 6 मार्च 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर म्हणूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर जनऔषधी सप्ताह हा 1 मार्च ते 7 मार्च या कालावधी संपूर्ण देशभर साजरा केला जातो. तर या सप्ताहाची 2026ची थीम आहे जनऔषधी सस्ती भी और भरोसेमंद भी ही आहे. पुढे पाहूया. संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी पुढे पाहूया. दिव्यांग व्यक्तींसाठी भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेले आहे. गेल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून दीपक गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताचे 93वे ग्रँडमास्टर आरव डेंगला हे मुंबई शहराचे रहिवासी आहेत. डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार नागालँड राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात 37% वाढ नोंदवून देशात अव्वल स्थान पटकावलेले आहे. होला महोत्सव हा शौर्याचा प्रामुख्याने पंजाब राज्यात साजरा केला जातो. अयातुल्ला अतिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आलेली आहे. अलीकडेच 12व्या शतकातील सेऊन म्हणजेच यादव राजवंशातील मंदिर शैलीतील दगडी स्तंभाचे अवशेष महाराष्ट्र राज्यात सापडलेले आहे. पुढे पाहूया. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो. 2026ची थीम आहे औषधी व सुगंधी वनस्पती वारसा व उपजीविका जपणे ही आहे. आंध्र प्रदेश सरकारने वन्यजीव मानव संघर्ष कमी करण्यासाठी हनुमान प्रकल्प सुरू केला आहे. पुढे पाहूया. श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या पहिल्या महिला अधीक्षक म्हणून साबा शॉल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तामिळनाडू राज्यातील पहिले डार्क स्काय पार्क नमक्कल जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे. भारत स्टील परिषद 2026 मध्ये नवी दिल्लीतील भारत मंडपम म्हणजेच प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात येणार आहे. नौदल मुख्यालयात महासंचालक नौदल शस्त्रास्त्र म्हणून अलीकडेच BP सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार ॲलिसा हिली हिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केलेली आहे. ओडिशा राज्यातील संबलपूर जिल्ह्यातील देब्रिगड वन्यजीव अभयारण्य येथे इंडियन बायसन फेस्टच्या 2ऱ्या आवृत्तीचे आयोजन केले जाणार आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. 2026ची थीम होती सुरक्षितता वाढवण्यासाठी लोकांना संलग्न करा, शिक्षित करा व सक्षम करा ही आहे. पुढे पाहूया. IONS म्हणजेच हिंदी महासागर नौदल संगोष्ठीचे 2025 ते 27 या कालावधीसाठी भारत अध्यक्षपद भूषवणार आहे. पुढे पाहूया. पाण्याने अंत्यसंस्कार करण्यास मान्यता देणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश स्कॉटलंड बनलेला आहे. देब्रिगड वन्यजीव अभयारण्य ओडिशा राज्यात आहे, जे 2 दिवसांच्या इंडियन बायसन फेस्टच्या 2ऱ्या आवृत्तीचे आयोजन करेल. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.